भारतीय प्रशासकीय सेवेतील IRS अधिकारी आणि ईडीचे विशेष संचालक सत्यव्रत कुमार यांनी तब्बल 11 वर्ष अगोदरच तडकाफडकी आपल्या पदावरून स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे। त्यांच्या या तडकाफडकी निर्णयाची आज सगळीकडेच चर्चा होताना दिसते। महाराष्ट्रातल्या 3 बड्या राजकीय नेत्यांना कामाला लावणाऱ्या कुमार यांनी तब्बल 11 वर्ष आधीच घेतलेल्या निवृत्तीवरून आता चर्चांना उधाण आलेलं आहे। त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा जाणून घेऊया की सत्यव्रत कुमार नेमके कोण आहेत। सत्यव्रत कुमार हे भारतीय महसूल सेवेचे 2004च्या बॅचचे अधिकारी आहेत। ते ईडीच्या मुंबई विभागामध्ये 2013च्या सप्टेंबरमध्ये रुजू झाले आणि इतकंच नाही तर ईडीचे विशेष संचालक म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे। त्यांची महाराष्ट्रातली कारकीर्द ही प्रचंड चर्चेत राहिलेली आहे। शिवाय त्यांची केंद्रीय संस्थातली मुदत सुद्धा 2022 ते ऑक्टोबर 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे। यानंतर पुढे जाताना आता आपण जाणून घेऊया ती 3 प्रकरणं ज्यामुळे सत्यव्रत यांचं नाव चर्चेत आलं। सत्यव्रत कुमार यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे खासदार संजय राऊत पत्राचाळ प्रकरण, त्यानंतर माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक गंभीर आरोप प्रकरण आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासारख्या हाय प्रोफाईल प्रकरणांमुळे हे नाव सत्यव्रत यांचं चांगलंच चर्चेत आलं होतं। या 3ही बड्या नेत्यांना ईडीच्या तपास यंत्रणांकरवी त्यांनी चौकशीच्या फेऱ्यांमध्ये आणलं होतं। कुमार यांनी घोटाळ्याच्या मुळाशी जातानाच देशमुख, राऊत, मलिक यांच्यावर अटकेपर्यंत कारवाई केली होती। या सर्व प्रक्रियेदरम्यान सत्यव्रत कुमार यांच्या नावाची खरं तर जोरदार चर्चा सुरू झाली होती। पण सत्यव्रत हे त्यांच्या पोस्टिंगबद्दल नाराज होते का? तर सध्या त्यांची सिलिगुरीमध्ये पोस्टिंग होती। त्यांनी मुंबईच्या ईडी विभागामध्ये सुमारे 11 वर्ष काम पाहिले। सत्यव्रत कुमार यांनी स्वेच्छानिवृत्ती घेण्यामागची कारणं सुद्धा त्यामुळे चर्चेत आलेली आहेत। कुमार हे गेले काही दिवस आपल्या प्रशासकीय सेवा आणि पोस्टिंगवर नाराज असल्याची चर्चा आहे। केंद्र सरकारनं 2025 मध्ये कुमार यांना त्यांच्या मूळ संवर्गात म्हणजेच केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळात परत पाठवणं हे त्यांच्या स्वेच्छानिवृत्ती पाठीमागचं कारण असल्याचं बोललं जातंय। याबाबत जशी माहिती समोर येईल तशी आम्ही तुमच्यापर्यंत आणूच। तत्पूर्वी आज इतकंच।